नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या माझ्या सगळ्या मित्रांचं स्वागत आहे. चला, आज आपण 9 आणि 10 मार्च 2026च्या सगळ्यात महत्त्वाच्या चालू घडामोडींवर एक नजर टाकूया. आजचं विश्लेषण खूप खास आहे, कारण आपण फक्त बातम्या नाही बघणार, तर शेवटी तुमच्यासाठी एक जबरदस्त 10 प्रश्नांची टेस्ट सुद्धा आहे. त्यामुळे तुमची तयारी कितपत झाली आहे हे तपासायचं असेल तर शेवटपर्यंत नक्की बघा. तर आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी आपल्या देशातल्या महत्त्वाच्या बातम्या, त्यानंतर आंतरराष्ट्रीय घडामोडी, मग आपली ज्ञानाची चाचणी आणि शेवटी बघूया तुमचा स्कोर काय सांगतोय ते. चला तर मग सुरू करूया. चला, सगळ्यात आधी आपल्या देशातील काही मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्यांपासून सुरुवात करूया. या बातम्या थेट तुमच्या परीक्षांसाठी खूप महत्त्वाच्या ठरू शकतात. आणि पहिलीच बातमी एकदम मोठी आहे. हुरून ग्लोबल रिच लिस्ट 2026 नुसार आपला भारत जगात 3ऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. विचार करा, आपल्या देशात तब्बल 308 अब्जाधीश आहेत. हे खरंच देशाच्या वाढत्या आर्थिक ताकदीचं प्रतीक आहे. आणि हो, आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून मुकेश अंबानी यांनी आपलं स्थान कायम ठेवलं आहे. आता काही महत्त्वाच्या पॉलिसी अपडेट्स पाहू. कर्नाटक सरकारने एक खूप इंटरेस्टिंग प्रस्ताव मांडलाय. 16 वर्षांखालील मुलामुलींसाठी सोशल मीडियावर बंदी आणण्याचा. यावर बरंच काही बोललं जात आहे. दुसरीकडे केंद्र सरकार केअर इकॉनॉमी मजबूत करण्यावर भर देत आहे. या अंतर्गत 1.5 लाख केअर गिव्हर्सना प्रशिक्षित केलं जाणार आहे, जे ज्येष्ठांची आणि आरोग्य सेवेची काळजी घेतील. आणि हो, आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आपल्या सशस्त्र दलामध्ये महिलांची वाढती भूमिका आणि त्यांच्यासाठी संधी यावरही विशेष प्रकाश टाकण्यात आला. ठीक आहे, आता आपण देशाबाहेर काय चाललंय ते पाहूया. काही जागतिक घडामोडी ज्या भारतासाठी महत्त्वाच्या आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर 2 गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. पहिली म्हणजे भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील क्रीडा संबंधांना चक्क 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. क्या बात आहे. आणि या निमित्ताने भविष्यात सहकार्य कसं वाढवता येईल यावर चर्चा सुरू आहे. दुसरी बातमी आहे आपल्या शेजारील देश श्रीलंकेची. तिथे वीज क्षेत्रात एक मोठी सुधारणा होत आहे. त्यांचा जो जुना सिलॉन इलेक्ट्रिसिटी बोर्ड आहे, त्याची आता पुनर्रचना करून 6 नवीन सरकारी कंपन्या स्थापन केल्या जात आहेत. आणि ही स्लाइड बघा, पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थिती एकदम स्पष्ट होते. तिथे अस्थिरता वाढत चालली आहे आणि याचा थेट परिणाम म्हणजे कच्च्या तेलाच्या किमती वाढण्याचा धोका निर्माण झालाय. अशा परिस्थितीत भारताने संवाद आणि शांततेचं आवाहन केलंय. आपल्या नागरिकांची सुरक्षा ही आपली प्राथमिकता आहे. याचा तात्काळ परिणाम असा झालाय की कतार एअरवेजने 9 ते 11 मार्च दरम्यान त्यांच्या काही फ्लाइट्स मर्यादित केल्या आहेत. चला तर मग, आतापर्यंत आपण जे काही पाहिलं ते कितपत लक्षात राहिलंय हे तपासण्याची वेळ आली आहे. तयार आहात? आपली ज्ञानाची वेगवान चाचणी सुरू करत आहोत. पहिला प्रश्न आहे, हुरून ग्लोबल रिच लिस्ट 2016 नुसार भारताचा क्रमांक कोणता आहे? आणि याचं बरोबर उत्तर आहे 3रा. लगेच दुसरा प्रश्न, आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून कोणाचं नाव घोषित झालंय? अगदी बरोबर, मुकेश अंबानी. प्रश्न तिसरा, 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालण्याचा प्रस्ताव कोणत्या राज्याने मांडलाय? उत्तर आहे कर्नाटक. चौथा प्रश्न सोपा आहे, भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील क्रीडा संबंधांना किती वर्ष पूर्ण झाली आहेत? बरोबर, 100 वर्ष. प्रश्न क्रमांक 5, आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला जातो? याचं उत्तर आहे 8 मार्च. 6वा प्रश्न, श्रीलंकेत सिलॉन इलेक्ट्रिसिटी बोर्डाची पुनर्रचना करून किती नवीन कंपन्या स्थापन होत आहेत? आणि याचं योग्य उत्तर आहे 6. 7वा प्रश्न, केअर इकॉनॉमी या उपक्रमांतर्गत किती प्रशिक्षित केअर गिव्हर्स तयार करण्याचा उद्देश आहे? बरोबर उत्तर आहे 1.5 लाख. पुढचा प्रश्न 8वा, पश्चिम आशियातील तणावामुळे कोणत्या वस्तूच्या किमती वाढण्याची शक्यता आहे? उत्तर आहे तेल किंवा कच्चं तेल. 9वा प्रश्न, 2026चा T20 विश्वचषक अंतिम सामना कोणत्या स्टेडियममध्ये झाला? याचं उत्तर आहे नरेंद्र मोदी स्टेडियम. आणि शेवटचा 10वा प्रश्न, कतार एअरवेजने कोणत्या तारखांदरम्यान मर्यादित फ्लाइट्स चालवल्या? बरोबर उत्तर आहे 9 ते 11 मार्च. तर ही होती आपली आजची ज्ञान चाचणी. मला खात्री आहे की तुम्ही चांगली कामगिरी केली असेल. चला आता तुमच्या स्कोअरकडे वळूया. मग 10 पैकी किती स्कोअर आला तुमचा? 8, 9 की 10 पैकी 10? जो काही असेल तो खाली कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. बघूया कोणाची तयारी एकदम टॉपवर चालली आहे. जर तुम्हाला हे विश्लेषण आवडलं असेल आणि उपयोगी वाटलं असेल तर एक लाईक नक्की करा. आणि अशाच रोजच्या चालू घडामोडींच्या विश्लेषणासाठी आणि MCQ साठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.